पुन्हा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत कचोरी। कचोरी हा प्रकार लहान मुलांनाही आवडतो, घरातल्या मोठ्यांनाही आवडतो। तर आज आपण बनवूया कचोरी। ती पण मी बनवणार आहे मूग डाळीची कचोरी। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। माझी बरोबर कमी करूया आणि आपण लागूया कामाला। चलो मंडळी, आपण पहिला मसाल्यापासून सुरुवात करूया। 1 चमचा धने आहेत, 1 चमचा बडीशेप आहे, 1 चमचा जिरा आहे। हे सगळं आपण ह्याच्यात टाकूया। थोडंसं हलका भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यात 5-6 काळी मिरी टाकते मी। पण आपण भाजून घेणार आहोत। हे भाजून झाल्यावर त्याचं आपण पावडर बनवणार आहोत। डाळीपासून कचोरी कशी बनवली जाते किंवा लहान मुलांना आपल्या आवडते, तर आपण चटणी पण मी बनवणार आहे। तर आपण हे पहिला भाजून घेऊया। तर मसाला आपला भाजून झाला आहे। तो कसा समजतो, थोडा वेळ धन्यांचा कलर चेंज झाला, धने व्हाईट आपले येलो थोडेसे तडतडायला लागले, जिरं वगैरे तडतडायला लागलं का आता आपला हा मसाला झाला आहे। तर ह्याप्रमाणे आपला मसाला भाजून झालाय। तर आता आपण हा वाटून घेऊया। आता दुसरी गोष्ट आपण बनवणार आहोत गोड पाणी। मी मसाला भाजून घेतलेला त्याच टोपामध्ये तर गोड पाणी बनवणार आहे मी। जास्त काही नाही, आम्ही 4 माणसं आहोत, 4 माणसांना गोड पाणी भरपूर होतं ह्याचं। आता ही चिंच मी रात्री भिजत घातलेली, किंवा तुम्ही सकाळी नाश्ता बनवत असाल तर रात्री भिजत घाला। आपलं पाणी गरम झालं, आता आपण एक गाळून घेऊया लगेच। आता आपण पाणी गाळूया ह्याच्यात। बघितलं तुम्ही, पटकन निघतो त्याचा गाळ, सुंदर असा आहे बघा, असा पटापट निघतो गरम असल्यामुळे। थोडंसं हलकं हलकं पाणी टाकायचं। पण चिंच गाळून घेतली ती आपण टाकूया ह्याच्यात। हा एक गुळाचा कडा आहे, तो टाकूया आपण ह्याच्यात। थोडंसं गुळ वितळला का लगेच त्याच्यात थोडंसं लाल तिखट टाका। आंबट गोड थोडंसं लाल तिखट, गोड थोडंसं तिखट असं असलं ना खूप सुंदर लागतं गोड पाणी। आता हे थोडंसं गरम होऊ दे, तिखट होतो, जास्त वेळ लागत नाही गोड पाण्याला। गोड पाणी आपण उतरवून घेऊया। तिथपर्यंत आपण ग्रीन चटणी बनवूया। चलो उधर चलते। कोथिंबीर घेऊया, आणि कोथिंबीर मी याप्रमाणे घेतले, देठ पण घ्या जास्त करून, आणि मग ती कोथिंबीर धुवून मी घेतली आहे। आता त्याच्यात अजून एक गोष्ट आहे, पुदिना घ्या भरपूर, बनवते आता। आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात मी, हे ग्राइंडिंग करून घेऊया। हे आहे आपली ग्रीन चटणी, ही झाली आपली ग्रीन चटणी। पॅन घेतला आहे, हा पॅन मी नेहमी चुलीच्या ज्या रेसिपी तुम्हाला दाखवते त्याच्यावर वापरलेला आहे हा। 2 छोटे चमचे भरपूर होतात आपल्याला। आता ह्याच्यात मी 2 चमचे बेसन टाकते। बेसन थोडंसं आपण भाजून घेऊया। थोडंसं मी गॅस बारीक करते। आता ह्याच्यात आपण मसाले टाकूया। थोडंसं लाल तिखट, थोडासा गरम मसाला टाका, थोडीशी हळद टाका, त्याचबरोबर थोडं मीठ टाका। आपण गॅस फास्ट करूया। आता ह्याच्यात मुगाची डाळ आपण भिजत घातली होती ती ऍड करूया। मुगाची डाळीचं काय काय बनवायचे
लहान मुलं आपल्या घरातले किंवा सगळे कोणी घरातले आपली व्यक्ती काय खाऊ शकतात. तर हे चांगलं मिक्स करून घेऊया. काय शिडायला लगेच होते. मसाला वाटला होता, धने वगैरे, तो ह्याच्यात टाकूया. तर आपलं हे रेडी झालंय. आता आपण पीठ मळून घेऊया. तर मंडळी, मी गव्हाचं पीठ घेतलंय. तुम्हाला मैदा पाहिजे असेल तर कचोरीसाठी मैदाही वापरू शकता. तर आता मी ह्याच्यात थोडंसं जिरं, तर आता मी ह्याच्यात जिरं टाकलं आहे. थोडंसं आपण ओवा टाकूया ह्याच्यात आणि त्याचबरोबर तेल पण टाकूया आणि आपण ह्याचं पीठ मळूया. आता आपल्याला याप्रमाणे थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचे पीठ. तर याप्रमाणे आपलं पीठ मळून झाले. आता छोटे छोटे गोळे करून घेणार आहे मी ह्याचे. तुम्हाला जेवढी मोठी पाहिजे असेल त्याप्रमाणे बनवा. मी असे छोटे गोळे बनवणार आहे. आता ते गोळे झाले आपण त्याच्यात मोदक बनवताना जसं आपण गोल करतो सारण भरण्यासाठी तसं करायचं. तर ह्याच्यात सारण सारण भरलं का हे चारी बाजूने आपण हिला व्यवस्थित पॅक करा. याप्रमाणे आपली कचोरी झाली आहे. आता आपण बाकीच्या सगळ्या कचोऱ्या करून घेऊया. तर मंडई, आपलं तेल गरम झालं आहे. आपण ह्याच्यात कचोरी सोडूया. पहिला या चार आपण करून घेऊया. थोडासा गॅस बारीक करते मी कारण की तेल खूपच तापलं आहे त्याच्यामुळे. तर याप्रमाणे असं आपण थोडंसं तेल त्याच्यावरती टाकूया म्हणजे आपल्याला तेल तापलं हे तुम्हाला कशावरनं कळेल. हे बघा, लगेच लाल झाल्यात ना, तर थोडासा गॅस बारीक करा जेणेकरून आपलं पीठ व्यवस्थित शिजेल. त्याच्यामुळे सांगते. थोड्या लाल झाल्या का आपण त्यांना काढून घेणार आहोत दोन्ही बाजूनी. आणि आपल्याला व्यवस्थित क्रिस्पी बनवायचे आहेत. तर मीडियम गॅसवरतीच तुम्ही कचोरी फ्राय करा. चला आपण कचोरी पूर्ण सगळ्या फ्राय करून घेऊया. तर कचोऱ्या आपल्या रेडी झाल्या आहेत. तर आता आपण त्या काढून घेऊ. तर त्या आपण काढून घेऊया. हे बघा, त्याप्रमाणे फुगतात, असे छान होतात. आता ह्या मी सगळ्या तळून झाल्या. तर तुम्हाला दाखवते मी कशा क्रिस्पी होतात त्या आणि खूप सुंदर लागतात. लहान मुलं, आपल्या घरातले सगळे लोक, घरातले सगळी माणसं खाऊ शकतात कारण की हेल्दी आहे. मूग डाळ आहे. मूग डाळ प्रोटीनसाठी पण चांगलीच असते. दुसरी गोष्ट, पोरं मुगाची डाळ किंवा भाज्या खायला मागत नाही. तर या दृष्टिकोनाने तुम्ही काही ना काही मुलांना देऊ शकता. हे गोड गोड चटणी, तिखट चटणी आणि दही ह्याच्याबरोबर सुंदर लागते. तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. मी ज्या प्रकारे खाते हे तुम्हाला नंतर दाखवणार आहे. तर आपण राहिलेल्या आपल्या बाकीच्या कचोऱ्या आहेत त्याही मी तळून घेते. तुम्ही बघू शकता, मगाशी खूप तेल तापलं होतं, नंतर मी गॅस मिडियम केलाय. मिडियम गॅसवरतीच कुठली कचोरी बोला, शंकरपाळ्या वगैरे बोला, तुम्ही फ्राय करत असाल तर मिडियम गॅसवरतीच करा. त्यात छानपैकी कुरकुरीत होतात.
तर मंडळी तुम्ही बघितली कचोरीची रेसिपी आपली झाली आहे, तर तुम्हीही करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. आणि नवीन व्हिडिओत नवीन काहीतरी घेऊन तब तक के लिए बाय बाय.